सोयाबीन वडीची भाजी तर नेहमीच खाता, पण या सोयाबीन वडीपासूनच अशा पद्धतीची भाजी करून पहा, खूप छान टेस्टी लागतात. तर चला बघूयात रेसिपी. इथे मी सोयाबीन वडी घेतलेली आहेत. 1 वाटी घेतलेली आहे साधारण. याला गरम पाण्यामध्ये 10 मिनिटे सोक करायला ठेवायचं आहेत. बघा आता 10 मिनिटे झालेले आहेत. पाणी काढून घ्यायचं आहे, निथळून घ्यायचं आहे हातावर घेऊन. आता छान बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच बारीक ठेवायचं आहे. फोडणीमध्ये 3 चम्मच तेल घातलेले आहेत. अर्धा चम्मच जिरे, 1 मोठी विलायची, 1 कर्णफूल आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा. याच्यामध्ये मटार घातलेले आहेत, कांदा घातलेला आहे, लसूण जिरे मिरचीची पेस्ट 1 चम्मच छान परतून घ्यायचं. सुके मसाले घालूयात. 2 चम्मच लाल तिखट, 1 पाव चम्मच हळद, 1 चम्मच धनी पावडर, अर्धा चम्मच गोडा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि 1 चम्मच बेसन घालायचं आहे. बेसन घातल्याने भाजीला छान टेक्स्चर येते आणि चविष्टसुद्धा छान होते. आता याच्यामध्ये सोयाबीन वडी बारीक केलेलं आहे जाडसर, ते घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिट. नंतर कस्तुरी मेथी घातलेली आहे छान. आता छान 2 चम्मच पाणी घातलेले आहेत गरम. आता मस्त 5 ते 6 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि आता छान भाजी शिजलेली आहे. एका बाउल्समध्ये काढून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर गार्निशसाठी. खूप छान टेस्टी. नक्की करून बघा तुम्ही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.